बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांबाबत। पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशातील सर्वात उत्कृष्ट शहरांच्या यादीत नोंदवले जाते। त्याला कारण आहे शहरातील विकास कामे आणि सुंदरता। या शहराच्या सुंदरतेत अजून भर पडली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी महानगरपालिकेतर्फे पुतळे बसवण्यात आले आहेत। या पुतळ्यांमुळे शहराच्या सुंदरतेत चांगलीच भर पडणार आहे। विशेष म्हणजे अशा प्रकारचे शहरात 15 ठिकाणी वेगवेगळे पुतळे बसवण्यात आले आहेत। आणि महत्त्वाचे म्हणजे हे पुतळे टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आले आहेत आणि प्रत्येक पुतळ्याला साधारणतः 2 ते 3 लाख रुपयाचा खर्च आला आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूया। पिंपरी चिंचवड शहराची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला ओळखलं जातं। इथील पिंपरी चिंचवडमधील सोयीसुविधा, इथली स्वच्छता, इथं होणारी विकास कामे, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला या देशात सर्वोत्तम शहर मानलं जातं। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता सर्वांचं लक्ष वेधून घेते। आता या शहराच्या सुंदरतेमध्ये अजून भर पडणार आहे आणि त्याला कारण आहे माझ्या मागे इथे साकार होत असलेला हा लाल घोड्याचा पुतळा। पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेतर्फे अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये हा पुतळा सादर करण्यात येत आहे। शहरातील सुशोभीकरण या अनुषंगाने हा पुतळा सादर होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते, पण काही कारणास्तव हा पुतळ्याचा अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला। त्याचप्रमाणे हा जो पुतळा आहे येथील शहरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेणारा आहे। त्याचप्रमाणे कुदळवाडीमध्ये देखील अशाच प्रकारे पुतळा साकार करण्यात आला आहे। त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की एका बैलगाडीवर तिथे कार ठेवण्यात आली आहे। लवकरच ह्याचंही अनावरण सोहळा इथे पार पडणार आहे। त्याचप्रमाणे निगडीतील भक्तिशक्ती चौकामध्ये देखील 3 वेगवेगळे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळत आहे। एका चौकामध्ये तिथे मोराचा पुतळा साकार करण्यात आला आहे, तर दुसरीकडे शंकराची पिंड आणि त्याच मागे स्वामी बसवेश्वर महाराज यांचा देखील पुतळा तिथं साकार करण्यात आला आहे। लवकरच या पुतळ्यांमार्फत पिंपरी चिंचवड शहराच्या सुंदरतेमध्ये आणखी वाढ होणार आहे आणि लवकरच या शहरामधील नागरिकांसाठी हे पुतळे खुले होणार आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।